जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण NDPS कायद्याबद्दल माहिती घेणार आहोत. का घेणार आहोत? तर विषय असा आहे की NDPS या विषयावर मराठीत माहिती उपलब्ध नाही आणि दुसरं असं दिसून येतो की NDPSबद्दल माहिती नसल्याकारणाने खूप चुका होतात. कधी PI साहेब म्हणतात, मीच राजपत्रित अधिकारी आहे. कधी वॉरंट घेतलं जात नाही. वॉरंट न घेण्याचं कारण दिलं जात नाही. तर कधी सॅम्पलिंगमध्ये त्रुटी राहते. अशा अनेक कारणांमुळे केस वीक होतो किंवा डिफेन्सला जामीन मिळण्याची संधी मिळते. ह्या सर्व कारणांमुळे ही व्हिडिओ सिरीज तयार करत आहे की जेणेकरून लोकात या कायद्याबद्दल जागरूकता निर्माण होईल. अजून एक गोष्ट नमूद करायची राहून गेली. मी भरसक प्रयत्न करणार आहे की माझ्याकडून काही चूक होऊ नये. तरीही काही चूक झाल्यास माझ्या निर्देशनात आणून द्यावी. मी प्रोफेशनल यूट्यूबर किंवा आर्टिस्ट नाही, तर कृपा करून मी काय बोलतो हे समजून घ्यावे ही विनंती. तर चला NDPS कायद्यावर येऊया. NDPS कायदा कधी आणि कसा अंमलात आला, त्याची परिभाषा काय आहे, हा कायदा कुठे आणि कुणावर लागू होतो आणि कोणत्या अंमली पदार्थांचा यात समावेश आहे, याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. सामान्यतः लोक कायद्याचा हा भाग वगळतात, पण मला असं वाटते की आपण हा परिचयाचा भाग लक्षपूर्वक बघायला आणि समजून घ्यायला हवा. त्यामुळे NDPS कायदा समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. NDPS कायद्यातील MD, कोकेन, हेरोईन, गांजा, चरस यासारख्या गोष्टींशी आपण बहुतेक परिचित आहोत. हे सर्व चित्रपट जगातही सामान्यतः दाखवले जातात. पण या गोष्टी कुठून नियंत्रित केले जातात? जर आपण कायदेशीर चौकटीत पाहिले तर ते NDPS कायद्याअंतर्गत येते. तर तुम्हाला या कायद्याचे नाव माहीतच आहे, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स ॲक्ट 1985. यावरून हे स्पष्ट होते की हा कायदा 1985मध्ये अस्तित्वात आला. त्यामुळे प्रश्न पडतो की 1985 पूर्वी आपल्या देशात काय परिस्थिती होती? या नार्कोटिक ड्रग्जवर कारवाई करण्यासाठी कोणताही कायदा नव्हता का? तर आपल्या देशात 1985 पूर्वी 3 कायदे कार्यरत होते. पहिला कायदा होता 1857चा अफू कायदा, द ओपियम ॲक्ट 1857. या कायद्याने काय केले? तो कायदा अफूशी संबंधित होता आणि अफूच्या लागवडीशी संबंधित होता. सरकार अफूची लागवड करेल या संदर्भात हा कायदा 1857मध्ये बनवण्यात आला होता. म्हणजेच गोष्टी 1985च्या आधीही अस्तित्वात होत्या आणि त्या कोणत्या स्वरूपात होत्या हे या कायद्याद्वारे थोडेसे समजते की ते सरकारच्या देखरेखीखाली अफूच्या लागवडीशी संबंधित आहे. तर तुम्ही सरकारच्या देखरेखीखाली तुमची लागवड कशी कराल याबद्दल 1857चा कायदा होता. त्यानंतर दुसरा कायदा आला, तो 1878चा अफू कायदा, द ओपियम ॲक्ट 1878. तो कशाशी संबंधित होता? त्यात अफूचा ताबा, वाहतूक, आंतरराज्यीय हालचाल आणि विक्री या विषयांचा समावेश होता. त्यानंतर तिसरा कायदा येतो 1930चा धोकादायक औषधे कायदा, द डेंजरस ड्रग्स ॲक्ट 1930. सोप्या भाषेत सांगायचे तर कॅनॅबिस हेमची तस्करी, कोकाच्या पानांची तस्करी, त्याच्या डेरिव्हेटिव्हची तस्करी या संदर्भात हा कायदा होता. हे सर्व ब्रिटिश काळातली कायदे आहेत. जेव्हा आपण ब्रिटिश राजवटीत होतो तेव्हा हे सर्व कायदे तयार केले जात होते. थोडक्यात सांगायचे तर 1857चा कायदा अफूच्या लागवडीशी संबंधित होता. 1878चा कायदा अफूची वाहतूक आणि ताब्यात ठेवण्याशी संबंधित होता. आणि 1930चा धोकादायक औषधे कायदा कॅनॅबिस हेमची तस्करी, कोकाच्या पानांची तस्करी, त्याच्या डेरिव्हेटिव्हची तस्करी संबंधित होता. म्हणजेच आपल्या देशात वेगवेगळ्या पदार्थांना हाताळण्यासाठी 3 कायदे होते. आता इथे परिस्थिती थोडी वेगळी होती. 1950मध्ये भारताचे संविधान अंमलात आले आणि संविधानात तुम्हाला 2 महत्त्वाच्या तरतुदी आढळतात. अनुच्छेद 47 राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व आणि अनुच्छेद 51 जे मूलभूत कर्तव्यांवर आधारित आहे. अनुच्छेद 47 काय म्हणते? अनुच्छेद 47च्या दुसऱ्या भागात पहा. त्यात म्हटले आहे की राज्य औषधी उद्देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी मादक पेये आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या औषधांचा वापर प्रतिबंधित करेल. 1950मध्ये बनवलेल्या आपल्या राज्याच्या धोरणात राज्यांना हे निर्देश देण्यात आले होते, जी औषधे आरोग्यासाठी हानिकारक आहेत, जरी ती औषधे काही प्रमाणात उपयुक्त असली तरी राज्यांना त्यांच्या औषधी उद्देशांव्यतिरिक्त वापर थांबवावा असा राज्यांना निर्देश होता. आणि आणखी एक अनुच्छेद आहे, अनुच्छेद 51चा भाग क. तो म्हणतो की राज्याचे कर्तव्य आहे की आंतरराष्ट्रीय कायदा आणि करारांच्या जबाबदाऱ्यांचा आदर वाढवावा.
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या करारांचा आदर राखला जावा यासाठी राज्याने प्रयत्न करायला हवे. आता पहा, हे आपले संविधानिक कर्तव्य आहे जे 1950मध्ये अस्तित्वात आले. यापूर्वी राज्याचे 3 कायदे होते जे वेगवेगळ्या अंमली पदार्थांशी संबंधित होते. आता यानंतर येतात आंतरराष्ट्रीय करार. आंतरराष्ट्रीय स्तरावर 3 महत्त्वाचे करार झाले, ज्याबद्दल थोडी माहिती घेणे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा आपण NDPS कायद्याबद्दल बोलतो तेव्हा या करारांना खूप महत्त्व असते. पहिला करार म्हणजे सिंगल कन्व्हेन्शन ऑफ नार्कोटिक ड्रग्स 1961. यात नार्कोटिक ड्रग्सबद्दल चर्चा झाली. या करारात 1972मध्ये सुधारणा करण्यात आली. आपण नुकतेच बघितले की अनुच्छेद 51मध्ये असे म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय करारांचा आदर केला पाहिजे, आणि हा करार 1961मध्ये झाला होता जो अंमली पदार्थांशी संबंधित होता. दुसरा करार 1971मध्ये द कन्व्हेन्शन ऑन सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस झाला होता. त्यामुळे या 2 करारानंतर आपण त्यांच्याशी बांधील झालो. आपल्या संविधानाचे अनुच्छेद 47मध्ये म्हटले आहे की आपल्याला हानिकारक औषधे आणि मनोप्रभावी पदार्थांचा वापर थांबवावा लागेल, आणि अनुच्छेद 51मध्ये असेही म्हटले आहे की तुम्हाला आंतरराष्ट्रीय करार लक्षात ठेवावे लागतील. हे सर्व लक्षात घेऊन आपल्याला 1985मध्ये NDPS कायदा बनवावा लागला आणि तो लागू करावा लागला. तो का बनवला गेला? कारण आता अंमली पदार्थ आणि मनोप्रभावी पदार्थांशी लढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कायद्यांतर्गत काम करावे लागत होते. जेव्हा आपण त्या कायद्यानुसार कारवाई करत होतो तेव्हा आपल्याला फौजदारी प्रक्रिया संहिता किंवा आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याला म्हणतो ती वापरावी लागत होती. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया किंवा वेगळ्या न्यायालयाची तरतूद नव्हती. या सर्व समस्या एकत्रितपणे सोडवायच्या होत्या. दुसरे म्हणजे आपल्याला आपल्या संविधानाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या होत्या. आणि तिसरे म्हणजे संविधान आपल्याला आंतरराष्ट्रीय करारांचे पालन करण्यास सांगते, म्हणून आपण त्यांचे पालन करणे आवश्यक होते. अनुच्छेद 47मध्ये औषधांचा वापर पूर्णपणे थांबवू नये असे म्हटले आहे. ही औषधे जी अंमली पदार्थ आणि मनोप्रभावी पदार्थ आहेत त्यांचा वापर औषधी उद्देशांसाठी देखील केला जातो. म्हणून जर औषधी वापर थांबवायचा नसेल तर त्यांचे नियमन करणे आवश्यक होते. केवळ प्रतिबंध करणे पुरेसे नव्हते. म्हणूनच NDPS कायदा लागू करून आपण त्याचा औषधी वापर टिकवून ठेवण्याचे उद्दिष्ट देखील साध्य केले. तसंच NDPS कायद्याअंतर्गत नार्कोटिक ड्रग्स किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांच्या वाहतुकीत किंवा ताब्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू जप्त करण्याची तरतूद करण्यात आली, जेणेकरून ड्रग्सचा व्यापार करणारी लोक हतबल होतील आणि पैशासाठी कायद्याचे उल्लंघन करणार नाहीत. कारण पैसे कमवल्यानंतर त्यांची सर्व मालमत्ता या कायद्याद्वारे जप्त केली जाईल. आपण हे यासाठी सांगत आहोत कारण जेव्हा तुम्ही या कायद्याच्या प्रस्तावनेकडे याल तेव्हा तुम्हाला पार्श्वभूमी, त्याची पार्श्वभूमी, समस्या आणि कोणत्या उद्दिष्टांसाठी ही प्रस्तावना बनवण्यात आली होती हे माहीत असले पाहिजे. आता आपण प्रस्तावनेकडे येऊया. प्रस्तावनेत म्हटले आहे की त्याचा पहिला उद्देश अंमली पदार्थांशी संबंधित कायद्यांचे नियमन आणि सुधारणा करणे आहे. आपण 3 कायदे पाहिले: 1857चा अफो कायदा, 1878चा अफो कायदा आणि 1930चा धोकादायक औषधे कायदा. हे 3 विखुरलेले कायदे होते. म्हणून आपण पहिले उद्दिष्ट 1985पर्यंत आपल्या देशात असलेल्या सर्व कायद्यांचे एकत्रीकरण आणि सुधारणा करणे होते. त्यांना एकत्र करणे आणि सुधारणे, म्हणून 1985मध्ये या कायद्याद्वारे आपण आपले पहिले उद्दिष्ट साध्य केले. अनुच्छेद 47मध्ये म्हटले आहे की तुम्हाला ड्रग्सचा वापर पूर्णपणे थांबवण्याची गरज नाही. याचा दुसरा उद्देश काय होता? या पदार्थांचे किंवा औषधांचे औषधी उपयोग देखील आहेत, म्हणून त्यांना प्रतिबंधित करताना आपण त्यांचा औषधी वापर थांबवू नये. यासाठी आपण अंमली पदार्थ आणि मनोप्रभावी पदार्थांशी संबंधित क्रियाकलापांवर नियंत्रण आणि नियमन करणे आवश्यक होते. दुसरा उद्देश हाच आहे की जेव्हा तुम्ही कलम 8 ते कलम 14पर्यंतच्या तरतुदी वाचता तेव्हा त्या हेच करतात, ते नियमन करतात आणि प्रतिबंधित करतात. अंमली पदार्थ आणि मनोप्रभावी पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या किंवा बेकायदेशीर व्यापारात मालमत्तेचा वापर करणाऱ्या व्यक्तींची मालमत्ता जप्त करणे हा तिसरा उद्देश आहे. या कायद्यात अशी तरतूद करणे आवश्यक होते, जेणेकरून ड्रग्सचा व्यापार करणारे लोक हतबल होतील आणि या व्यापारापासून दूर राहतील. यातून तुम्ही मालमत्ता कमवू शकता, पण ज्या दिवशी तुम्ही कायद्याच्या कचाट्यात याल
तुमची सर्व मालमत्ता जप्त केली जाईल. आणि चौथा उद्देश तुम्ही बघितला की 1961, 1971 आणि 1988मध्ये झालेल्या 3 अधिवेशनांनाही लक्षात ठेवावे लागले. 1985चा हा कायदा लागू झाला तेव्हा फक्त 2च अधिवेशने अस्तित्वात होती. म्हणून जेव्हा आपण या कायद्यातील अधिवेशनची व्याख्या वाचतो तेव्हा त्याच्या कलम 2 उपकलम 9मध्ये आंतरराष्ट्रीय अधिवेशनाची व्याख्या दिलेली आहे. तेव्हा आपल्याला फक्त 2 अधिवेशने आढळतात, एक 1961चा आणि एक 1971चा. 1988चा अधिवेशन 1985 नंतर आला असल्याने तो त्याच्या व्याख्येत समाविष्ट नाही. म्हणून या अधिवेशनांची तसेच घटनात्मक अपेक्षांची काळजी घेतली, गोष्टींचे नियमन करण्यासाठी व्यवस्था केली, मालमत्ता जप्तीची व्यवस्था केली आणि इथे विखुरलेले 3 कायद्यांचीही व्यवस्था केली. तर 1985मध्ये जेव्हा आपण आपल्या देशात असलेल्या कायद्यांचे एकत्रीकरण किंवा सुधारणा केली तेव्हा त्या कायद्यांचे काय झाले? कलम 82 पहा. कलम 82मध्ये त्या कायद्यांच्या स्थितीबद्दल सांगितले आहे. त्यात असे म्हटले आहे की आपल्या देशात यापूर्वी असलेले 3 कायदे, 1857चा अफू कायदा, 1878चा अफू कायदा आणि 1930चा धोकादायक औषधी कायदा या कायद्याद्वारे नियंत्रित केले जातात. 1985मध्ये जेव्हा हा कायदा आला तेव्हा आपण हे 3 कायदे रद्द केले. म्हणून कलम 82मध्ये असे म्हटले आहे की 1985 पूर्वी लागू असलेले ते 3 कायदे रद्द करण्यात आले आहेत. आता जेव्हा 1985चा कायदा आला तेव्हा या कायद्याच्या शीर्षकाकडे लक्ष द्या. त्याचे शीर्षक आहे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट. आणि जेव्हा तुम्ही 1961च्या अधिवेशनाकडे पाहता तेव्हा एक अधिवेशन नार्कोटिक ड्रग्सशी संबंधित आहे आणि 1971चे अधिवेशन सायकोट्रॉपिक्स पदार्थांशी संबंधित आहे. म्हणून जेव्हा आपला कायदा बनवला गेला तेव्हा त्या दोन अधिवेशनांच्या मुख्य विचारांना आपल्या कायद्याचे शीर्षक बनवले गेले. 1961च्या अंमली पदार्थांवरील करार आणि 1971च्या मनोप्रभावी पदार्थांवरील करार एकत्र करून आपण आपल्या कायद्याला नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट 1985 असे नाव दिले. म्हणजे तुम्हाला दिसेल की त्या अधिवेशनांच्या या कायद्यावर किती प्रभाव पडला आहे. तिसरे अधिवेशनही झाले ते 1988मध्ये, द युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन अगेन्स्ट इलिसिट ट्रॅफिक इन नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऑफ 1988. यामुळे बेकायदेशीर तस्करी रोखली गेली. 1988मध्ये झालेल्या अधिवेशनात हा बेकायदेशीर व्यापार थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर हा कायदा कधीपासून लागू झाला? या कायद्यात किती तरतुदी आहेत, किती प्रकरणे आहेत? तर जेव्हा आपण या कायद्याकडे पाहतो तेव्हा हा कायदा 14 नोव्हेंबर 1985 रोजी लागू झाला. या कायद्यात किती प्रकरणे आहेत? 6 प्रकरणे आणि एकूण 83 कलमे आहेत. दुसरा प्रश्न असा आहे की 1985मध्ये बनवला गेलेला कायदा अजूनही त्याच स्वरूपात आहे का? नाही. त्यात महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या. 1988, 89, 2001, 2014 आणि 2021मध्ये सुधारणा झाल्या. जसे मी तुम्हाला सांगितले होते की आंतरराष्ट्रीय अधिवेशन 1988मध्ये झाले. त्यानंतर आपल्याला या कायद्यातही काही बदल करावा लागला. म्हणून त्याच वेळी दुरुस्ती करावी लागली. आता आपल्याला जे करायचे होते ते म्हणजे बेकायदेशीर गोष्टी थांबवायच्या होत्या. पण त्याच वेळी त्यात विकल्या जाणाऱ्या औषधांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर सुद्धा परिणाम होणे ही काळजी देखील घ्यायची होती. तुम्हाला मॉर्फिनबद्दल माहीत असेल. मॉर्फिन ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ती अफूची डेरिव्हेटिव्ह आहे. मॉर्फिन एक वेदनाशामक आहे. ते वेदना कमी करते. जर ते उपलब्ध नसेल तर अनेक रोगांवर उपचार करणे शक्य होणार नाही आणि ते मॉर्फिन NDPS कायद्याचा एक भाग बनले. त्या मॉर्फिनच्या उत्पादनावरही परिणाम झाला. त्यामुळे एकीकडे आपण लोकांना व्यसनापासून दूर ठेवू शकतो, पण दुसरीकडे आपण लोकांना त्या औषधांपासूनही वंचित ठेवू. म्हणून नियमनाची गरज होती. म्हणून 2001 आणि 2014मध्ये पुन्हा सुधारणा कराव्या लागल्या. कारण आपले उद्दिष्ट अंशतः साध्य होत होते. आपण ते थांबवू शकलो, पण आपण त्याचा योग्य वापरही थांबवत होतो. म्हणून पुन्हा सुधारणा कराव्या लागल्या. आपण NDPS कायद्याचा परिचय घेतला, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती संक्षिप्तमध्ये माहिती घेतली. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण नार्कोटिक ड्रग्स, सायकोट्रॉपिक सबस्टन्स, कंट्रोल सबस्टन्सबद्दल माहिती घेऊ. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.